ओके. प्लस प्रॉब्लेम काय दिलाय बघा. दी कलेक्टर सप्लाय व्होल्टेज इज 6 व्होल्ट. सप्लाय म्हणजे हा इनपुट आहे. And voltage drop across a resistor 600 ohm in collector circuit is 0.6. बरोबर. Transistor connected in common emitter mode and current gain दिलाय 20 आणि बेस करंट विचारलाय. मग सांगा मला डेटा वाईज हा करंट गेन किती आहे. 20 आहे. मग हा अल्फा आहे काय बीटा आहे. इट इज अ बीटा. बीटाची व्हॅल्यू जास्त असते. सो बीटा करंट गेन दिलाय. किती दिलाय. आयसी बाय आयबी दिलंय. आयसी बाय आयबी किती दिलंय. 20. अंडरस्टूड. हे दिलेलं आहे. फाईन काय करायचंय. वी हॅव टू फाइंड आउट आयबी. मी डेटा लिहिला फक्त आणि काय फाईंड करायचं ते लिहिलं. बरोबर. मग सांगा काय फाईंड करायला पाहिजे. आयबी साठी आयसी बाय आयबी 20 आहे. काय फाईंड करायला पाहिजे पहिल्यांदा. आयसी फाईंड करायला पाहिजे. मग आयसी साठी कलेक्टर. कलेक्टर साठी डेटा काय दिलाय बा. कलेक्टर सर्किट च व्होल्टेज दिलंय 0.6 व्होल्ट अँड रेजिस्टन्स दिलाय. इज इट क्लिअर. मग आयसी शक्य बाय ओम्स लॉ. आयसी काय येणार. आय इज इक्वल टू व्ही बाय आर. ओके. कलेक्टर सर्किट व्होल्टेज म्हणजे व्हीसी म्हणतो याला. अँड रेजिस्टन्स ऑफ कलेक्टर आरसी नोन आहे. किती आहे. व्हीसी 0.6 आणि इट इज 600. हो. आता आपला आन्सर मिली एम्पियर मध्ये पाहिजे. म्हणून मी हे 0.6 च्या ऐवजी ओके 6 केलं तर इट इज 10 किती येणार. -1 येणार. 0.6 6 लिहिलं म्हणजे मॅग्निट्यूड 10 वाढवलं आणि हे 600 लिहिलं. 6 इंटू 10⁻². मग ते मिली मध्ये येईल बघा. 6 by 6 1 and -2 हे -2 न्यूमरेटर मध्ये काय होणार. +2 होता. नाही हे +2 ऍक्च्युली. हे +2 आहे. +2 +2 काय होणार. हे +2 आहे. ओके. +2 न्यूमरेटर मध्ये -2 होणार. बरोबर ना. हे -3 झालं. सो 1 इंटू 10⁻³ मग करंट किती आला. 1 मिली एम्पियर. 1 मिली एम्पियर इज आयबी. ओके. आता आपल्याला नोन आहे बीटा गेन. आयसी बाय आयबी इज इक्वल टू 20 झालं. मग फ्रॉम दॅट हाऊ मच आयबी. आयबी इज आयसी अपॉन 20. इज इट राईट. आयसी फाइंड केले 1/20 +1/20
म्हणजे 0.05 मिली एम्पियर. नथिंग बट ऑप्शन बी. ऑप्शन कसं सॉल्व्ह केलं का आलं? काय अवघड नाही आहेत प्रॉब्लेम्स. थेरी तुम्हाला जराशी अवघड वाटले असेल, बट सॉल्विंग एमसीक्यू फार सोपा आहे. फॉर सेमीकंडक्टर